नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वेळ आहे सायंकाळची. तर बाहेर छान असा पाऊस पडत होता. पाऊस 3 दिवस झालं काही थांबतच नाही. बारीक असा छान येतो, पण बरं वाटतं पाऊस आल्यामुळं. तर इथं मला आज संध्याकाळी पावभाजी बनवायची होती. त्यासाठी इथं मी असे पाव आणायला सांगितले होते. तर हे पहा, एवढे असे पाव वगैरे सगळे अख्खी बेकरीच उचलून आणल्यासारखे आणले मिस्टरांनी. असं हे जास्त तरी आमच्यात आणलं जात नाही. कोणी पाहुणे आले तरच बेकरीचं प्रोडक्ट आमच्या घरी येतं, नाहीतर असं स्वतःहून आम्ही असं कधी आणत नाही. कधी आधीमध्ये पाव भाजी किंवा मिसळ करायची असेल तरच असे पाव येतात. ते पण महिन्यातून एकदा वगैरे असे येतात हे पाव. पण असं कोणीतरी पाहुणे आल्यानंतरच आमच्या घरी असं काय येतं. आम्ही स्वतःहून मैद्याचं असं काहीही आणत नाही जास्त तरी. पाव तेवढे येतात पावभाजी वगैरे करायचं असल्यानंतर. पण आज काय माहिती काय झालं, मिस्टरांच्या मनात आलं आणि एवढं सगळं घेऊन आलेत अख्खी बेकरीच उचलून. तर जाऊ द्या, आता इथं मला पावभाजी बनवायची आहे. त्यासाठी हे सगळं मी साईडला काढून ठेवत आहे. हे पहा असं. आता त्याआधी मी इथं तांदूळ, तुम्हाला कालचा व्हिडिओ दाखवलेला होता मी, की तांदूळ आणि डाळ भिजत टाकलेली होती. ती आता वाटून घेतलेली आहे आणि असं एकदम स्मूथ असं बॅटर वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक पण करायचं नाही आणि जाडसर पण करायचं नाही. असं छान एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे. आता हा डब्बा अर्धा आहे. तुम्हाला मी फर्मेंट झाल्यावरच दाखवून की कसं होतं ते. आता इथं पावभाजीची तयारी करते. पावभाजीमध्ये कधी पण भाज्या जास्तच वापरायच्या. आता ही संध्याकाळसाठी बनवत होते मी, कारण आता महिना ते 1.5 महिना झाला असेल मी पावभाजी बनवलेच नव्हते घरात. गेल्या वेळेस बाहेरच असं मिसळपाव खाऊन आलेला होता, पण मुलांसाठी आज घरी, आणि सर्वजण छान आवडीने खातात घरी पावभाजी बनवली तर. म्हणून शक्यतो मी बटाटा कमी आणि भाज्याचाच वापर जास्त करते, जेणेकरून सर्व भाज्या मुलांच्या पोटात त्या निमित्ताने तरी जायला पाहिजे यासाठी. आता इथं शिमला मिरची घेतलेली आहे पावशेर, आणि परत फ्लॉवर घेतलेला आहे पावशेर, टोमॅटो घेतलेले आहेत पावशेर, बटाटा घेतलेला आहे पावशेर, आणि मटार घेतलेले आहे 1 ते 1.5 वाटी. असं सर्व बारीक धुवून बारीक चिरून घेऊन असं थोडंसं टोमॅटो बाजूला ठेवायचा, आणि अर्धा टोमॅटो म्हणजे 2 टोमॅटो टाकायचे आहेत आणि 2 बाजूला ठेवायचे आहेत. आता इथं 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि लसूण, कोथिंबीर आणि आलं असं वाटून घेत आहे जाडसर असं. आणि राहिलेले 2 टोमॅटो आणि कांदा याची देखील पेस्ट करून असं जोपर्यंत आपला कुकर होतोय तोपर्यंत हे असं वाटून ठेवायचं. नंतर फोडणी करण्यासाठी बटर आणि तेल टाकायचं आहे, आणि त्यामध्ये आधी जे ओलं वाटण आहे जास्त ओलं ते परतवून घ्यायचं. कच्चा असल्यानंतर याचा असा वास येतो एक, त्यामुळे आधीच वाटून घेतलेलं आहे हे. हा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवार आणि शनिवारचा असं दोन्ही येत आहे, सकाळ आणि संध्याकाळचा. शुक्रवारी संध्याकाळी अशी पावभाजी केलेली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच इडलीचा बेत केलेला, कारण शनिवार असल्यामुळं मुलांच्या शाळेला सुट्टी असते, त्यामुळं असं सकाळचं काहीतरी काय बनवावं लागतं. आणि पाऊस असल्यामुळं असं गरम गरम मुलांना खायला देखील आवडतं. त्यामुळं असं पावसाळ्यात, उन्हाळ्यात तर असं फारसं खाल्लेलं पचत नाही, पण पावसाळ्यात असं आधीमधी चालू असतं माझं काय काय बनवायचं. आता इथं चांगलं असं थोडंसं टोमॅटो कांद्याची पेस्ट चांगली भाजली की त्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि आलं टाकून घेऊन हलवलेलं आहे. नंतर हे मसाले टाकलेले आहेत 1 चमचा. सर्व मसाले छान असे टाकून फोडणी दिलेली आहे. भाज्या एकदम छान शिजल्यानंतर भाजी देखील एकदम छान होते. पाहू शकता भाजीची कन्सिस्टन्सी एकदम अशी थिक झालेली आहे, म्हणजे खूप पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही, अशी झालेली आहे एकदम छान. कुठं पण तुम्हाला अशा भाज्या दिसणार नाहीत. जर तुम्ही अशा पद्धतीने जर पावभाजी केलात तर सर्वांना आवडेल देखील. आणि मग मुलं बाहेर जाण्याचा हट्ट अजिबात करत नाहीत. तुम्ही जे घरी आवडीनं बनवता ते चांगलं जर बनवलं तर अजिबात बाहेर जाण्याचं मुलं खायला मागत नाहीत. आता इथं तुम्हाला पीठ दाखवलेलं आहे, जे रात्री आपण वाटून ठेवलेलं होतं. आता हा सकाळचा व्हिडिओ आहे शनिवारचा. पाहू शकता आपलं जे पीठ आहे ते किती छान आंबलेलं आहे, एकदम फ्लफी झालेलं आहे.
एकदम जाळी छान सुटलेली आहे पिठाला, पाहू शकता. इडली जर बनवायची म्हणली तर असंच पीठ व्हायला पाहिजे, एकदम असं हलकं फुलकं पीठ बनायला पाहिजे. आता ह्याला जास्त हलवायचं नाही, किंचित हलवायचं, खूप पण हलवायचं नाही. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून अगदी 1च मिनटं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं हे मीठ सर्वत्र म्हणजे एकत्रित व्हावं पिठामध्ये. त्यासाठी एक 10 ते 15 मिनटं असं ठेवायचं आहे. नंतर इडलीचे ते प्लेट्स असतात त्याला तेल लावून घ्यायचं. तसं तर उडदाची डाळ असल्यामुळं थोडंसं, आणि हे ॲल्युमिनियमचं भांडं असल्यानंतर थोडंसं चिटकतंच, पण थोडं किंचित तेल लावलं की जास्त चिकटण्यापेक्षा कमी चिटकतं भांड्याला. त्यामुळं इथं थोडंसं तेल लावलेलं आहे मी सर्व असं प्लेटांना, आणि नंतर त्यामध्ये असं भरून घेत आहे. आता जे आपण पाणी भरून जे भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती, ते ॲल्युमिनियमचं असल्यामुळं ते आपण जर पाणी वतून जर उकळायला ठेवलं तर काळं पडतं. त्यामुळं त्याच्यामध्ये थोडेसे लिंबाच्या 2 अशा फोडी टाकलेले आहे, आणि नंतर ह्या प्लेट्स त्यामध्ये ठेवून घेतलेले आहे. आता थोडंसं गॅस मोठा करायचा आहे 5 मिनटं, आणि छान इडल्या 15 मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत. आता इथे चटणीची तयारी करताना इथं लसूण, कोथिंबीर, आलं, ओलं खोबरं असं आणि हिरवी मिरची हे सगळं वाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये हे भिजवलेले शेंगदाणे आणि फुटाणा डाळ आहे, अर्धा तास भिजत ठेवलेलं होतं मी, ते देखील टाकून छान असं वाटून घ्यायचं आहे. आता अजून जरा जाडसर दिसत आहे, थोडंसं अजून फिरवून घेते. एकदम पेस्ट व्हायला पाहिजे ह्याची, तेव्हा छान ती चटणी लागते. नाहीतर आपण खाताना एका साईडला चटणी होते आणि एका साईडला पाणी असं होतं. त्यामुळं असं पातळसर वाटून घ्यायचं आहे, एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे वाटलेलं. आता आपण तडका देऊन घेऊया चटणीला. अशा माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही चटणी बनवून नक्की पहा, सर्वांनाच आवडेल. आता फोडणी द्यायच्या आधी इथं मीठ टाकलेलं आहे मी, आणि हलवून घ्यायचं आहे थोडंसं. आता इथं फोडणी करून घेऊया. एकदम कडक छान असं याचा तडका बसलेला आहे, पाहू शकता. आता झाकण ठेवून साईडला ठेवून घेऊ. आता आपल्या इडल्यासुद्धा तयार झालेल्या आहेत, एकदम छान अशा फुगून टम्म झालेल्या आहेत. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही असं टाकलं पीठ भिजत, किंवा माप व्यवस्थित टाकलं, तर अशाच इडल्या होतात, एकदम पांढऱ्या शुभ्र आणि गुबगुबीत अशा इडल्या होतात. माझी उन्हाळा असो किंवा पावसाळा किंवा हिवाळा, एकदाही इडली बिघडत नाही. कारण आपण जर ऋतूनुसार जर त्याच्यामध्ये करण्याचे बदल केले तर आपल्या इडल्या ह्या चांगल्याच होतात. फक्त थंडीमध्ये काय करायचं की मेथ्या घालायचे त्याच्यामध्ये. मेथ्या घालल्याने काय होतं की आपलं जे पीठ असतं ते लवकर आंबण्यास मदत होते, आणि इडली चांगली देखील लागते. यामध्ये सोडा वगैरे काही वापरण्याची गरज नाही, आणि असंही मेथीदाणे आपल्या शरीरासाठी चांगलेच असतात, उष्ण असतात. त्यामुळं आता पाहू शकता, आता सांबर झालेला आहे. सांबरचा का तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला नाही आहे. चटणी झालेली आहे, आणि इथं इडल्या देखील आता पूर्ण करून झालेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. अशाच प्रकारचे जे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.